पुरुषांची मक्तेदारी असलेल्या कलेवर तिनं एक दमदार थाप दिली आणि आता तिच्याकडे अनेक मुली ह्या कलेचं शिक्षणही घेतात। पाहुयात काय केलं ठाण्यातल्या अर्चनानं। ठाण्यातल्या अर्चना देशमुख यांच्या बोटात अशी जादू आहे। ऐकणाऱ्याला थक्क करणारी ही ढोलकीवरची थाप आहे। पण या सगळ्या मागे मोठी साधना आहे, प्रवाहाविरोधात पोहण्याची धमक आहे। गेली 17 वर्ष अर्चना ढोलकी वादनाचे विविध कार्यक्रम करतायत। भजनाचे सूर अर्चनाच्या घरातच होते। भजनी मंडळींच्या या सगळ्या वाद्यांमध्ये अर्चनाला भावली ती ढोलकी आणि ढोलकीवर थाप द्यायची तिनं नक्की केलं। अर्चना अर्थशास्त्रात पदवीधर आहे। अर्चनाच्या या ढोलकी वादनाच्या करिअरला सुरुवातीला घरात एक उत्तम ढोलकी वादक झाली। पहिल्यांदा मी तर सगळ्यात थँक्स माझ्या खोताई आणि खोतमामाला बोलते, बिकॉज माझे ते दोघं माझे नेबर आहेत ॲक्च्युली। बट माझ्या आई वडिलांनी मी तर म्हणेन मला फक्त जन्म दिला, पण माझे जे काही संस्कार आहेत आज मी सांगू शकते की त्यांनी मला गाईड केलं प्रॉपर। आज मी एवढं सांगू शकते की हे जे काही मी आहे ते त्यांच्यामुळे आहे, बिकॉज त्यांनी जर बेअर केलं नसतं त्याच वेळी त्यांनी माझी साथ सोडली असती किंवा माझी साथ सोडून दिली असती किंवा माझ्या परमेश्वराने माझी साथ सोडली असती तर मला नाही वाटत की आज मी घडली असती, कारण की माझ्या घरातून पूर्णतः विरोध होता, पूर्णतः कम्प्लिटली। तिच्या आई वडिलांचा खूप तोलात विरोध होता आम्हाला, तर आम्ही खूप तिच्या आई वडिलांची शिव्या शाप वगैरे घेतले, पण त्याच्यातून आज आमचा मी तर म्हणेन की तिचा विजय आहे ना। आज तिचे आई वडील आमच्यापेक्षा कितीतरी पटीने आज त्या भगवंताची सेवा करतात, सत्संग करतात। की तू कुठेही असली तरी त्यांना पण असं भरून येतं की माझी मुलगी की कुठच्या स्टेजवर आहे, कशी वाजवते, काय करते। तेव्हा जर आम्ही असा विरोध केला असता आणि ह्याने जर विरोध केला असता तर आज अर्चनाही घडली नसती असं। अर्चनानं टीव्हीवरच्या अनेक वाहिन्यांवर ढोलकी वादनाचे विविध कार्यक्रम सादर केले। तिच्या या कलेची दखल घेत तिला समन्वय प्रतिष्ठान, ठाणे गुणीजन पुरस्कार, महानगर पुरस्कार, जनादेश पुरस्कार आणि ठाणे गौरव पुरस्कार असे पुरस्कार मिळालेत। ढोलकी वादनाच्या या क्षेत्रात मुलींनी आवर्जून पुढे यावं यासाठी अर्चना विशेष प्रयत्न करते। त्यासाठी तिनं ढोलकी वादनाचे क्लासेसही सुरू केले। पहिली आम्हाला हेच माहिती की ढोलकी वाजवतात, पण नंतर मी ज्यावेळी शिकायला पहिला गेलो त्यावेळी मला कळलं की तबला वाजवतात आणि मला तबला भरपूर आवडत नव्हता खरं तर। पण ज्यावेळी मी स्वतः आधी प्रयत्न केला वाजवायचा, त्यांचे मी बघितलं आणि ते बोलले तू वाजव। वाजवल्यानंतर मला हे कळलं की मला एक स्वतः अभिमान होता की यार मी काहीतरी वाजवतोय, पण त्यानंतर मला हे कळलं की माणसाने कधी झुकावं आणि कसं झुकावं हे आम्हाला आमच्या गुरूंनी सगळं सांगितलं। पुरुषी मक्तेदारी असलेल्या ढोलकी वादनात अर्चनाला स्वतःचा सूर सापडला। ढोलकीवरची तिची ही थाप दिवसेंदिवस आणखीन दमदार हो ही शुभेच्छा। कपिल राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।